नमस्कार मंडळी, मनीषा's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषा's किचनला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। चला रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहोत साबुदाणा वडा कसा बनवला जातो, एकदम कुरकुरीत, आणि त्यासोबत चटणी देखील बघणार आहोत आपण, शेंगदाण्याची चटणी। हे वडे तेलामध्ये देखील फुटत नाही किंवा जास्ती तेल सोसल्या देखील जात नाही, तेलकट होत नाही, एकदम कुरकुरीत आणि कमी तेलकट बनतात। पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे वडे दिसत आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। अगदी हे वडे झटपट बनतात। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एक रात्र अगोदर साबुदाणा भिजवत ठेवायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे साबुदाणा आपल्याला लागतो वडे बनवण्यासाठी। एकदम मऊ भिजला गेला आहे, पाहू शकताय तुम्ही। आता एक थाळा घ्यायचा आहे, कुठलं देखील तुम्ही मोठं भांड यूज करू शकता। त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे। आता मी हे वडे अर्धा किलो साबुदाण्याचे बनवत आहे। आता अर्धा किलो साबुदाण्यामध्ये अर्धा किलो बटाटा घालत आहे। उकळून बटाटे घ्यायचे आहे, मग खिसणीच्या मदतीने खिसून देखील घ्यायचे आहे। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे खिसून घ्यायचे आहे। खिसल्यामुळे वडे फुटत देखील नाही तेलामध्ये, अजून छान त्याला शेप देखील गोल आकार देता येतो। अशा प्रकारे सगळे बटाटे खिसून घ्यायचे आहे। खिसणीच्या मदतीने हाताने मॅश करू नका, खिसणीनेच खिसून घ्या बटाटा, म्हणजे छान खिसला जातो आणि मऊ होतो, एकदम पीठ मळल्यासारखं त्याचं टेक्स्चर होतो। अशा प्रकारे सगळे बटाटे खिसून घ्यायचे आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। अशा प्रकारे सगळे बटाटे खिसून झालेले आहे, बघू शकता तुम्ही। आता त्यामध्ये एक वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। शेंगदाण्याचा कूट जास्ती बारीक घालायचा नाही आहे, जाडसर ठेवायचा आहे कूट। हिरवी मिरचीचा ठेचा घालत आहे। हिरवी मिरचीचा ठेचा तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्ती करू शकता, नाहीतर स्किप देखील करू शकता जर लहान मुलांना बनवत असाल तर। चवीनुसार मीठ घालायचं आहे। छानपैकी मळून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही। असं मॅश करून घ्यायचं आहे अशा प्रकारे, म्हणजे सगळं साहित्य एकत्र येतं आणि एक पिठाचा डो तयार होतो, म्हणजे वडे छान गोल आकारात बांधता येतात आपल्याला। अशा प्रकारे थोडंसं पोषण घ्यायचं आहे पिठाचं। अशा प्रकारे लाडू बनवतात तसं गोल आकार द्यायचा आहे आणि नंतर दुसऱ्या हाताच्या मदतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे वडा तयार करायचा आहे। तुम्ही डायरेक्ट गोल गोल देखील तळू शकता किंवा ह्याचे स्ट्रिप कट करून किंवा भजी आपण तळतो तशा प्रकारे देखील तळू शकता, पण अशा प्रकारे वडे बनवले जातात। साबुदाणा वडा गोल शेप द्यायचा आहे अगोदर लाडू बनवतात तसं, आणि दुसऱ्या हाताने प्रेस करायचा आहे आणि थोडासा असा शेप द्यायचा आहे गोल, बघू शकता तुम्ही। हे वडे मी छोट्या साईजचे बनवत आहे, तुम्ही तुमच्यानुसार मोठे मीडियम करू शकता। सगळे वडे बनवून तयार झालेले आहे, पाहू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपले वडे तयार होतात। बिलकुल हे वडे तेलामध्ये फुटत नाही। आता आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत, आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि त्यामध्ये वडे एखाद्या झाऱ्याच्या मदतीने सोडायचे आहे। जर तेल लय गरम असेल तर बिलकुल चम्मच त्यामध्ये घालायचा नाही आहे। वडे सोडल्यानंतर 2-3 मिनिटांनी तेल शांत होतं, पाहू शकता तुम्ही। मग त्याला दुसरी साईडनं पलटी करायचा आहे आणि गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे, म्हणजे तुमचे वडे बिलकुल फाटणार नाही तेलामध्ये आणि फुटणार नाही आणि तेल देखील उडणार नाही। तेल शांत झाल्यानंतर गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे एका साईडनं पलटी केल्यानंतर। फास्ट गॅसवर मग
थोडासा कलर चेंज होण्यापर्यंत वडे छान तळून घ्यायचे आहे, दोन्ही साईडनं कुरकुरीत होण्यापर्यंत। पाहू शकता तुम्ही वड्यांना सुंदर असा कलर येत आहे आणि वडे फुटत देखील नाही आहे। फक्त सोडताना गॅसचा फ्लेम, तेल गरम झालं की गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि त्यामध्ये वडे सोडायचे आहे। तेल जरा शांत झालं की त्यामध्ये गॅसचा फ्लेम परत फास्ट करायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला फास्ट फ्लेमवर वडे तळून घ्यायचे आहे। आपल्या वड्याला सुंदर असा कलर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आणि आपले साबुदाणा वडा तयार झालेला आहे। हा साबुदाणा वडा जास्ती तेलकट देखील होत नाही। बघू शकता सुंदर असा कलर आलेला आहे। अशा प्रकारे सगळे वडे तळून घ्यायचे आहे। ज्याप्रमाणे तळण्यासाठी सांगितले आहे त्याचप्रमाणे तळा, म्हणजे तुमचे वडे बिलकुल देखील फुटणार नाही। सगळं तेल काढून घ्यायचं आहे। आता साबुदाणा वड्यासोबत तुम्ही दही देखील खाऊ शकता, दहीची चटणी देखील। आता मी थोडीशी वेगळी अशी शेंगदाण्याची चटणी बनवत आहे। तेल घातलं आहे, जिरं, कढीपत्ता ऑप्शनल आहे, उपासाला बनवत असाल तर स्किप करा। आणि 2 बटाट्याचे काप घातले आहे, उकडलेला बटाटा आहे। चांगला परतून घ्यायचा आहे अगोदर 2-3 मिनिटं। तुम्ही ह्याला शेंगदाण्याची चटणी, आमटी काही देखील बोलू शकता। अशा प्रकारे बटाटा चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट ॲड करत आहे, तुम्ही हिरवी मिरची देखील ॲड करू शकता। शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक वाटून घालायचा आहे। चांगलं 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे लाल तिखट अजून शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर। अशा प्रकारे ही भाजी तुम्ही उपासाला देखील अशी खाऊ शकता। पण मी आता त्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि त्याची चटणी बनवणार आहे, आमटी चटणी काही देखील तुम्ही बोलू शकता। पातळसर बनवणार आहे मी। चांगलं परतून झालेलं आहे। आता त्यामध्ये हवं तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता। घट पाहिजे नसेल तर थोडंसंच पाणी ॲड करा, पातळ पाहिजे नसेल तर थोडं जास्ती पाणी ॲड करा। अशा प्रकारे वडेसोबत खाण्यासाठी तयार होती आपली शेंगदाण्याची आमटी किंवा चटणी। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, छान उकळी काढायची आहे। अशा प्रकारे तेल वरती आलं की समजायची आपली आमटी तयार झालेली आहे शेंगदाण्याची। तुम्ही ही आमटी वड्यासोबत खाऊ शकता। अशा प्रकारे आपले साबुदाणा वडा व आमटी तयार झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय बाय, थँक्यू।